या वाईट वृत्तीच्या रम्याने काव्याचा बोका फाडून चिंध्या चिंध्या करून टाकलेला असतो आणि आता याचं वाईट काव्याला खूपच वाटलेलं असतं आणि आता त्या बोक्यासाठी म्हणजे बोक्या नावाच्या बाहुलीसाठी काव्या वेड्यासारखी वागायला लागलेली असते। आता तिची अवस्था खूपच वाईट झालेली असते, तिला फणफणून ताप सुद्धा आलेला असतो आणि ती आजारी पडलेली असते। काव्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे पाहून पार्थला खूपच वाईट वाटत असतं, म्हणून पार्थ स्वतः काव्याला जसा आहे तसा बोका आणून देणार आणि काव्याची समजूत सुद्धा काढणार आणि काव्यासमोरच त्या रम्याची चांगलीच खरडपट्टी सुद्धा करणार। चला तर प्रेक्षकांनो, हे नेमकं कसं आणि काय घडतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। आता इथे या रम्याने काव्यावर सूड उगवण्यासाठी तिच्या हातातील बावल्याचे तुकडे तुकडे केलेले असतात। म्हणजे आता ही रम्या इतकी चिडलेली असते, ही काव्या सतत पार्थ समोर ते बावला घेऊनच मिरवत असते आणि पार्थशी बोलायचं असतं म्हणून त्या बावलेशीच बोलत असते। जे काही पार्थशी बोलायचं असतं ते त्या बावलेशी बोलत असते। आता पार्थ सुद्धा काव्याला माझ्याशीच बोलत आहे असं समजून रिप्लाय सुद्धा देत असतो आणि हे सगळं पाहून त्या रम्या आणि वसवत्यांना इतका राग आलेला असतो की काव्याचा बावला चोरून घेतात आणि त्याचे तुकडे तुकडे करून फाडून टाकतात, त्यातील सगळा कापूस काढून विस्कटून टाकतात। आता काव्या बावला शोधत असते घरभर, काव्याला कितीही शोधला तरी बावला कुठेच सापडत नाही, म्हणून आता बोक्या बोक्या करत हॉलमध्येच ओरडत काव्या येते। आता तिथेच मानिनी आणि पार्थ सुद्धा येतात आणि म्हणतात, अगं काव्या काय झालं आहे, का ओरडत आहेस, कुठे गेला तुझं बोक्या बरं। आता काव्याचा जीव खूपच कासावीस झालेला असतो, ती मानिनीला म्हणत असते, अहो आई माझा बोका कुठेच सापडत नाहीये, कुठे गेला बरं, मला हवा आहे, आत्ताच्या आत्ता हवा आहे। आता असंच काव्या खूप आक्रोश करत असते, तेवढ्यातच वसवात्यांनी रम्या तेथेच बाजूला उभारून जोराने हसत असतात काव्याकडे पाहून। आता त्यांचा हास पाहून काव्याला कळून येतं की या दोघींनीच बोका तिचा फाडून टाकला आहे, म्हणजे त्या बोक्याला नाहीस केलं आहे। आता काव्या त्या रम्याला जाऊन तिच्या हाताला धरूनच म्हणत असते, ए रम्या पटकन माझा बोका दे, नाहीतर तुझं काही खरं नाही। आता रम्या काही केल्याने बोलायला तयार होत नाही आणि बोका काही देतच नाही। आता मात्र काव्याला हातामध्ये बोका नाही हे पाहून खूपच तिला त्या बोक्याची आठवण येत असते। आता संध्याकाळ होते, काव्या काही केल्याने जेवण खात नाही, कारण पार्थ सुद्धा तिच्याशी बोलत नसतो आणि तिचा बोका सुद्धा हरवलेला असतो। आता तिला करमत नसतं, खूपच जीव तिचा अस्वस्थ झालेला असतो। आता मानिनी तिच्यासाठी जेवण घेऊन येते। काव्या तो एक बाहुला होता, किती जीव लावला आहेस बरं त्याला। त्यावेळेला काव्या म्हणते, नाही आई तो बाहुला नव्हता, तो माझा देशमुखांचा बोका, म्हणजेच माझे देशमुख होते। तो बोका माझ्याजवळ होता तर असं वाटायचं पार्थच माझ्याजवळ आहेत, मला काही केल्याने एकतर पार्थ माझ्याशी बोलायला हवेत, नाहीतर तो बोका माझ्याशी जवळ असायला हवा। आई काही जरी झालं तरी तो बाहुला माझ्याकडे हवा, नाहीतर पार्थ देशमुख तरी माझ्याजवळ असायला हवेत, नाहीतर मला खूपच आठवण येत राहील। आता मानिने कितीही विनवणी केली तरी काव्या काही जेवायला तयार नसते। आता हे सगळं पार्थ पाहत असतो। आता मानिनी काव्याला म्हणत असते, अगं काव्या असं काय वेड्यासारखं वागत आहेस, साध्या एका बाहुलीसाठी तुला किती ताप आला आहे बरं, सोड आपण तुझ्यासाठी दुसरा बाहुला आणूया। आता काव्या म्हणत असते, नाही मला माझा बोक्याच परत हवा आहे। आता पार्थ काव्या हा हट्ट करत आहे पाहतो आणि पटकन बाहेर जातो आणि काव्यासाठी नवीन बोका शोधून आणतो। आता पार्थला कोडं पडलेलं असतं, तो बोका कसा काही काव्याला द्यायचा बरं, कारण पार्थचा तर काव्यावर खूपच राग असतो ना, म्हणून तो मानिनीकडे जातो। मानिनीला म्हणतो, आई हा मी बोका आणला आहे, हा नेऊन काव्यांना दे, त्या खूपच आजारी पडल्या आहेत, त्यांना ताप आला आहे आणि त्या जेवल्या सुद्धा नाहीयेत, त्यांना हा बोका दे म्हणजे त्यांना बरं वाटेल आणि त्यांना जेवायला सुद्धा दे आणि त्यांना तापावरचं औषध सुद्धा दे। आता मानिनी म्हणते, वा रे वा, मी का करू, जा तुझी बायको आहे तूच दे जा, ती किती आजारी पडली आहे बोक्यासाठी, तुला तिची काळजी वाटत नाही का, मी नाही जाणार तूच जा। असं म्हणल्यानंतर पार्थ आता हळूच गेस्ट रूम मध्ये जातो, काव्या झोपलेली असते। आता हळूच तिथे गेल्यानंतर, हे धरा तुमचा बोका असं म्हणून पार्थ काव्याला तो बोका देत असतो। आता काव्या पार्थच्या हातामध्ये बोका पाहून खूपच खुश झालेली असते। आता ती चटकन उठून बसते आणि पार्थच्या हातातील बोका हिसकावून घेते, माझा बोका मला परत मिळाला असं म्हणून खूपच खुश होते। आता ती पार्थकडे पाहते आणि पार्थ काव्याच्या डोक्याला हात लावून पाहत असतो तर तिचा खूपच ताप वाढलेला असतो। आता पार्थ काव्याला खूपच बोलतो, कोण असं बोक्या नावाच्या बाहुलीसाठी आजारी पडतं का, असं वेड्यासारखं वागतं का, काही कळतं की नाही, असं म्हणून खूपच काव्याला बोलत असतो। त्यावेळेला आता काव्याला त्याच्या बोलण्यामध्ये प्रेम दिसून येत असतं। आता पार्थ असं बडबडतच काव्याला तापावरचं औषध देतो आणि जेवण सुद्धा घेऊन येतो। आता काव्या
मात्र हातातच बोका घेऊन खूप खुश होऊनच तिथे बसलेली असते. आता पार्थ काव्याला स्वतःच्या हाताने भाजी चपाती चारतो आणि औषध सुद्धा खायला देतो. आता मात्र या बोक्यामुळेच काव्य आणि पार्थ पुन्हा एकत्र आलेले आहेत. आता रम्या आणि वसत्या मात्र हे चोरून पाहतच असतात. आता मात्र या रम्याला कोडं पडलेलं असतं. अगदी मी काहीही केलं तरी या काव्यावर काहीच फरक पडत नाही आणि हा पार्थ तर जसं मी काहीतरी करेल तसा जास्तच तिच्याजवळ जात आहे आणि हे दोघे जास्तच एकत्र येत आहेत. आता काय करावं काहीच कळत नाही. आता या रम्याला हे दोघे एकत्र आहेत पाहून खूपच त्रास होत असतो, खूपच जळपळाट होत असतो. आता इकडे काव्य आणि पार्थ छान एकमेकांशी बोलायला लागलेले असतात आणि दोघे पुन्हा एकत्र सुद्धा आलेले असतात. तर बोका हरवला म्हणून वेडीपिसी झालेली काव्य आजारी पडलेली आहे आणि तिच्यासाठी नवीन बोका घेऊन येणारा पार्थ, असा एपिसोड तुम्हाला पाहायला आवडेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.